Hello students, we are studying the 6th chapter of science, composition of matter. Matter ज्याला आपण द्रव्य म्हणतो. States of matter, solid, liquid and gaseous states आपण पाहिले. त्यानंतर types of matters, ज्यामध्ये types of matters मध्ये elements, compounds आणि mixture हे मॅटरचे टाइप्स आहेत हे सुद्धा आपण पाहिलं आणि याच्या बाबतीतला कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा आपण अभ्यासले होते. आता आपण जे टाइप्स ऑफ मॅटर्स आहेत, पहिला आहे एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. तर या एलिमेंटचे टाइप्स पाहू, कंपाऊंडचे टाइप्स पाहू आणि मिक्सचरचे वेगवेगळे जे टाइप्स आहेत ते आपण पाहू. सगळ्यात आधी टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्स जर तुम्ही अगदी गुगल वरती जाऊन पिरियॉडिक टेबल जर टाकला, असं टाइप केलं तर तुम्हाला एक चार्ट दिसेल आणि त्या चार्ट मध्ये सर्व एलिमेंट दिसतील. त्यामध्ये बारकाईने जर पाहिलं तर तुम्हाला त्या एलिमेंटची 3 प्रकारामध्ये विभागणी झालेली दिसेल. मेटल्स, नॉन मेटल्स आणि मध्ये तुम्हाला मेटलॉइड दिसेल. तर एलिमेंटचे हेच ते 3 प्रकार आहेत, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. मेटल ज्याला आपण मराठीमध्ये धातू म्हणतो. आता जर त्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी आपल्या परिचित असणारे जे उदाहरण आहेत त्यामध्ये आयर्न आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, पुन्हा गोल्ड आहे, सिल्वर आहे, प्लॅटिनम आहेत. हे सर्व जे आहेत हे मेटल्स आहेत. आणि मेटल्सचे काय वैशिष्ट्य आहे तर मेटल्स जनरली इन रूम टेम्परेचर दे आर फाउंड इन सॉलिड स्टेट. प्रामुख्याने सॉलिड स्टेट मध्ये हे मेटल आढळतं. अँड दे आर हार्ड, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्यामधून हीट इलेक्ट्रिसिटी सहज कंडक्ट होते. हार्ड असतात, अगदी टणक असतात. सॉलिड स्टेट मध्ये प्रामुख्याने मेटल्स आढळतात. आता सगळे जर आपण रूम टेम्परेचर मध्ये पाहिलं तर आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, गोल्ड, सिल्वर हे सगळे अगदी रूम टेम्परेचर मध्ये, साध्या टेम्परेचर मध्ये जर आपण पाहिलं तर ते आपल्याला सॉलिड स्टेट मध्ये मिळतात. त्याचप्रमाणे ते लस्ट्रस असतात. लस्ट्रस म्हणजे चमकणारे असतात. त्याचप्रमाणे जर आपण त्याची एक वैशिष्ट्यपूर्ण प्रॉपर्टी पाहिली तर ते सोनोरस सुद्धा असतात. सोनोरस म्हणजे साऊंड प्रोड्यूस करणारे असतात. म्हणजे एखादा जर समजा मेटलचा तुम्ही पत्रा घेतला, तो आयर्नचा घ्या, कॉपरचा घ्या, ॲल्युमिनियमचा घ्या, गोल्डचा घ्या, सिल्वरचा घ्या, त्यावरती जर अगदी बोटाने असं ठोकलं तर टन टन असा आवाज येतो. म्हणजे सोनोरस आहेत, म्हणजे साऊंड प्रोड्युसिंग आहेत. ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर नॉन मेटल. नॉन मेटल जर पाहिलं तर त्याची उदाहरणं आपण पाहू. कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, फ्लोरीन, ब्रोमीन, these are all the non metals. नॉन मेटल्स मात्र हे रूम टेम्परेचर मध्ये सॉलिड, काही सॉलिड स्टेट मध्ये आढळतात, काही लिक्विड स्टेट मध्ये आढळतात, काही गॅसियस स्टेट मध्ये आढळतात. आणि प्रामुख्याने ते जर सॉलिड स्टेट मध्ये असतील तर ते ब्रिटल असतात, ठिसूळ असतात, लस्ट्रस नसतात, चमक असणारे ते नसतात, ब्रिटल असतात, ठिसूळ असतात. त्यानंतरचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मेटलॉइड. मेटलॉइड असे एलिमेंट्स की जे मेटलचे प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतात. म्हणजे आपण असं म्हणू की मेटल आणि नॉन मेटल यांच्यामधले इंटरमिजिएट मधले जे आहेत ते मेटलॉइड्स आहेत. प्रामुख्याने त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे सिलिकॉन. सिलिकॉन हा रूम टेम्परेचर मध्ये नॉन मेटल सारखा परफॉर्म करतो आणि टेम्परेचर वाढवलं की तो मेटल सारखा काम करतो. म्हणजे जसं नॉन मेटल, मेटल हे कसे असतात, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यामधून इलेक्ट्रिसिटी सहज कंडक्ट होते, वाहून जाते. कशामधून? मेटलमधून. एखादा जर कॉपरचा आपण वायर घेतला तर त्यामधून इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होते. नॉन मेटल मधून इलेक्ट्रिसिटी ही कंडक्ट होत नाही. मात्र मेटलॉइड जर घेतला आपण सिलिकॉन तर रूम टेम्परेचर मध्ये किंवा कमी टेम्परेचर मध्ये तो जो सिलिकॉन आहे
त्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही. मात्र तेच जर टेम्परेचर वाढलं तर तोच सिलिकॉन हा मेटल सारखं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम करतो. म्हणून सिलिकॉन इज द एक्झाम्पल ऑफ द मेटलॉइड. These are the three types of the elements: metals, non-metals and metalloids. या मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड बद्दलचे डिटेल्स आपण पुढल्या प्रकरणामध्ये पाहू. पुढल्या प्रकरणाचंच नाव आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण मॅटरचा दुसरा टाइप कंपाऊंड. त्या कंपाऊंडचे टाइप्स पाहू. तर कंपाऊंडचे प्रामुख्याने याचे सुद्धा 3 टाइप आपल्याला दिसतात: ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड. काय आहे फरक यामधला? ऑर्गॅनिक कंपाऊंड जे प्रामुख्याने ऑर्गॅनिझम म्हणजे अशा कंपाऊंड की ज्यापासून ऑर्गॅनिझम बनलेले असतात किंवा ऑर्गॅनिझम पासून काही कंपाऊंड बनलेले असतात, अशांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. आता अशी व्याख्या वगैरे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली नाहीये. आणि जे सजीवांसोबत संबंधित नाही आहेत, नॅचरली आहेत, असे कंपाऊंड्स म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि काही कंपाऊंड्स हे अगदी त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत हे जास्त कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरचे असतात, अशांना आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणतो. पाहू आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. द कंपाऊंड्स which when heated strongly produce the carbon as black residues. म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्याला स्ट्रॉंग हिट केल्यानंतर त्याचे शेवटी रेसिड्यू जे त्याचे जो त्याचा भाग शिल्लक राहतो अगदी हिटिंग केल्यानंतरचा, त्याला रेसिड्यूज म्हटलं जातं. तर ते प्रामुख्याने ब्लॅक कलरचे असतात आणि अतिशय कमी प्रमाणात ते असतात. एक्झाम्पल जर पाहायचे झाले ऑर्गॅनिक कंपाऊंडचे तर ते कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, पेट्रोल, कुकिंग गॅस. हे सगळे सजीवांशी संबंधित असणारे कंपाऊंड्स आहेत. जसं कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये असतं, प्रोटीन आपल्या शरीराची वाढच ही प्रोटीनच्या आधारावर होते. पेट्रोल हे प्रामुख्याने जे अवशेष आहेत, अगदी वनस्पती प्राणी यांचे अवशेष आहेत, अगदी हजारो वर्षापासून जमिनीमध्ये गाळले गेलेले आहेत, त्यापासून पेट्रोल वगैरे तयार होतं. आपल्याला माहिती आहे पेट्रोल म्हणजेच क्रूड ऑइल वगैरे ते तयार होतं. कुकिंग गॅस सुद्धा जो नॅचरल गॅस वगैरे आपण म्हणतो तो सुद्धा त्याच ठिकाणी तयार होतो प्रामुख्याने. म्हणजे हे सगळे ऑर्गॅनिझमशी संबंधित असणारे कंपाऊंड्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने कार्बन आणि हायड्रोजन हे एलिमेंट या कंपाऊंड मध्ये प्रामुख्याने असतात. जर समजा तुम्ही आता कार्बोहायड्रेट ग्लुकोजचा जर फॉर्म्युला पाहिला तर C6H12O6, त्यामध्ये 6 कार्बनचे एका मॉलिक्यूल मध्ये कार्बनचे 6 एलिमेंट, हायड्रोजनचे 12 एलिमेंट असतात. असे प्रत्येकामध्ये प्रामुख्याने तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजन हे एलिमेंट आढळेल. Inorganic compounds are those compounds which heated strongly gives the residues behind. म्हणजे हे असे कंपाऊंड्स आहेत की ज्याला हिटेड केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रेसिड्यूज तुम्हाला मिळतात. यामध्ये रेसिड्यूज मिळतात मात्र कमी प्रमाणामध्ये मिळतात आणि ते ब्लॅक रेसिड्यूज मिळतात ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, कारण त्यामध्ये कार्बन हायड्रोजन असतो म्हणून. यामध्ये सुद्धा रेसिड्यूज मिळतात, मोठ्या प्रमाणावर मिळतात, मात्र ते ब्लॅक कलरचे नसतात. जसं आता कॉमन साल्ट, रस्ट. कॉमन साल्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे अगदी आपला जो टेबल साल्ट आहे जेवणामध्ये जे आपण NaCl, सोडियम क्लोराईड जे मीठ वापरतो त्याला कॉमन साल्ट म्हटलं जातं. रस्ट, जंग आपल्याला माहिती आहे. ब्ल्यू विट्रिऑल, मोरचूद याला म्हटलं जातं. आणि मोरचूद हा शब्द तुमच्या जर लक्षात नसेल किंवा तुम्हाला जर माहित नसेल मोरचूद म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या वडिलांना तुम्ही जे प्रामुख्याने शेती करतात त्यांना माहिती आहे, त्यांना तुम्ही ही माहिती विचारू शकता. मोरचूद म्हणजे नेमकं काय आहे, ते कुठे वापरलं जातं, कशासाठी वापरलं जातं. त्यानंतर लाईमस्टोन ज्याला चुनखडी आपण म्हणतो, वॉटर सर्वांना माहिती आहे, कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा माहिती आहे. दीज आर ऑल दी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड. द compounds in which the molecules contain many atoms and at the center one of the metal element is present is called as complex compound. म्हणजे हे असे कंपाऊंड असतात की ज्याचं
स्ट्रक्चर हे मोठं असतं, कॉम्प्लेक्स असतं, ज्यामध्ये बरेच ॲटम्स असतात आणि त्याच्या सेंटरला एक मेटलचा एलिमेंट असतो. त्याचे जर उदाहरणं पाहिले तर हिमोग्लोबिन, क्लोरोफिल, सायनोकोबॅलामाइन हे त्याचे उदाहरण आहेत. आता हिमोग्लोबिन म्हटलं तर या हिमोग्लोबिनच्या अगदी एलिमेंटचं हिमोग्लोबिनचं जर आपण मॉलिक्युलचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्या सेंटरला तुम्हाला आयर्न दिसेल. क्लोरोफिलचं जर तुम्ही समजा स्ट्रक्चर नेटवरती वगैरे पाहिलं, स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोफिल, तर याच्या सेंटरला प्रामुख्याने मॅग्नेशियम दिसेल, हा मेटल दिसेल. सायनोकोबॅलामाइन यालाच व्हिटॅमिन B12 सुद्धा म्हटलं जातं. व्हिटॅमिन B12 आहेत हा, आणि याच्या सेंटरला याचं जर मॉलिक्युलर स्ट्रक्चर पाहिलं तर याच्या सेंटरला जो मेटल आहे तो आहे कोबाल्ट. हे सर्व कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे एक्झाम्पल आहेत. तर आपण कंपाऊंड्सचे टाइप्स पाहिले, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड कॉम्प्लेक्स कंपाऊंड. यानंतर आपण पाहू टाइप्स ऑफ मिक्सचर. म्हणजे मॅटरचा जो तिसरा टाइप आहे मिक्सचर, त्या मिक्सचरचे टाइप्स पाहू. तर प्रामुख्याने मिक्सचरचे टाइप हे सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलॉइड असे आहेत. डिटेल आपण पाहू, मात्र त्याच्या आधी होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्या आधी एक भाग पाहू, तो म्हणजे फेज. फेज म्हणजे नेमकं काय? फेज इज द पार्ट ऑफ मॅटर which have युनिफॉर्म कंपोजिशन. म्हणजे अशी मॅटरचा असा पार्ट की जो पूर्णपणे ज्याचं कंपोजिशन आहे हे अगदी युनिफॉर्म आहे, अशाला आपण फेज म्हणतो. म्हणजे जर आपण पाहिलं अगदी एकजीव झालेले पदार्थ जे आपल्याला डोळ्याने व्हिजिबल आपल्याला दिसत पण नाही, जसं पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं तर अगदी ते एकजीव होतं, त्यामधलं मीठ आपल्याला वेगळं दिसत नाही. तर अशा जी फेज आहेत, अशी जर फक्त एकमेव फेज एखाद्या मिक्सचरमध्ये असेल, एक कुठलंही मिक्सचर, 2-3 वस्तूंचं, 2-3 कंपोनंटचं एक असं मिक्सचर की ज्यामध्ये फक्त एक सिंगल फेज आहे, ज्यामध्ये सिंगल फेज आहेत, म्हणजे ज्याचं कंपोजिशन हे अगदी युनिफॉर्म आहेत, अशाला होमोजिनियस मिक्सचर म्हटलं जातं. आता त्याची उदाहरणं पहा. उदाहरणावरून लक्षात येईल. सोल्युशन ऑफ द शुगर इन वॉटर. अगदी पाण्यामध्ये जर आपण साखर विरघळवली तर ते काय आहेत? होमोजिनियस मिक्सचर आहेत. कॉमन सॉल्ट इन वॉटर. जर समजा पाण्यामध्ये आपण कॉमन सॉल्ट पूर्णपणे विरघळवलं तर ते सुद्धा होमोजिनियस मिक्सचरचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे ब्ल्यू व्हिट्रिऑल इन वॉटर. मुरचूत जर पाण्यामध्ये पूर्ण विरघळवलं तर ते सुद्धा पूर्णपणे विरघळतं. ते सुद्धा होमोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल आहे. हेट्रोजिनियस मिक्सचरचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर उदाहरण इथे आपल्याला दिलेलं आहे. ऑइल अँड वॉटर. ऑइल वॉटर एकमेकांमध्ये कितीही घुसळवलं तरी ते आपल्याला त्याच्या फेजेस वेगळ्या दिसतात. ऑइल वेगळं दिसतं, ऑइलची फेज वेगळी दिसते, वॉटरची फेज वेगळी दिसते. म्हणजे ज्या मिक्सचरमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त फेजेस आपल्याला लक्षात येतात, दिसतात, अशा मिक्सचरला हेट्रोजिनियस मिक्सचर म्हटलं जातं. जसं ऑइल अँड वॉटर आहे, सँड अँड वॉटर आहेत, मडी वॉटर आहेत, अगदी चिखल वगैरे असं पाणी आहेत. हे सगळे हेट्रोजिनियस मिक्सचरचे एक्झाम्पल आहेत. मग खऱ्या अर्थाने जे मिक्सचर्स आहेत हे 3 प्रकारामध्ये विभागले आहेत. सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलॉइड. सोल्युशन म्हणजे नेमकं काय तर, आणि कसं असतं सोल्युशन? तर सोल्युशन इज द होमोजिनियस मिक्सचर. हे काय आहे? एक होमोजिनियस मिक्सचर आहेत आणि क्लिअर आणि ट्रान्सपरंट असतं. त्यामधून जर समजा आपण लाईट जर सोडला तर तो स्कॅटर्ड होत नाही, अगदी तो पास होतो त्यामधून.
त्यामधले जे पार्टिकल्स आहेत सोल्युशन मधले ते आपल्याला नेकेड आयने दिसत नाही. आणि जर आपण फिल्टर केलं तर त्या फिल्टर मधून सुद्धा ते सेपरेट होत नाहीत. असा मिक्सचरचा टाईप म्हणजे सोल्युशन. याचे सुद्धा उदाहरण जर घ्यायचं झालं तर सी वॉटर, सिरप जे औषध वगैरे असतं सिरप, ते सुद्धा त्याचं उदाहरण आहेत. पुन्हा होमोजिनियस मिक्सचर असल्यामुळं शुगर सोल्युशन, साल्ट सोल्युशन, ब्ल्यू विट्रिऑल सोल्युशन, दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ द सोल्युशन. त्यानंतर जर पाहिलं सस्पेन्शन, सस्पेन्शन हे हेट्रोजिनियस मिक्सचर आहे ज्यामध्ये 2 or 3 फेजेस असतात. त्याचे जर उदाहरण घ्यायचे झाले तर मिक्सचर ऑफ द सँड अँड वॉटर, तेच हेट्रोजिनियस मिक्सचरचे एक्झाम्पल. मडी वॉटर, लाईमस्टोन इन वॉटर. आणि सस्पेन्शनचं वैशिष्ट्य आहे की त्यामधला जो पार्टिकल आहे हा पार्टिकल 10⁻⁻⁴ मीटर पेक्षा -4 मिलीमीटर पेक्षा मोठा असला पाहिजे. म्हणजे त्याचं मिक्सचर जर आपण पाहिलं तर त्यामधले पार्टिकल आपल्याला क्लिअर डोळ्याने दिसतात. समजा मडी वॉटर आपण घेतलं किंवा सँड अँड वॉटर मिक्स किती केलं तरी त्यामधली सँड आपल्याला ओळखू येते. साधं फिल्टर केलं तर त्यामधलं वॉटर आणि वॉटर वेगळं होईल आणि सँड आपल्याला वेगळं झालेलं दिसेल. त्यामध्ये जर बीम सोडला म्हणजे लाईट जर सोडला तर तो स्कॅटर्ड होतो. हे क्लिअर कट आपल्याला लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. सोल्युशन मधला एक भाग आपला राहिला की सोल्युशन मध्ये जर समजा आपण सी वॉटर घेतलं तर सी वॉटर मध्ये काय असतं, सॉल्ट असतं, बरोबर आहे. तर हे जे साल्ट आहे हे साल्ट जे कमी प्रमाणामध्ये असतं त्याला सोल्यूट म्हटलं जातं आणि जे जास्त लार्ज अमाऊंट मध्ये असतं जे त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. ठीक आहे. तर सी वॉटर मध्ये साल्ट हे सोल्यूट आहे आणि वॉटर हे सॉल्व्हंट आहे. शुगर सोल्युशन जर घेतलं आपण उदाहरण याचं तर शुगर सोल्युशन मध्ये शुगर हे काय आहे, सोल्यूट आहे आणि वॉटर हे काय आहे, सॉल्व्हंट आहे. ठीक आहे. सस्पेन्शनचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले आणि एक्झाम्पल पण पाहिले. कोलॉइड हा तिसरा प्रकार आहे. हा प्रकार सोल्युशन आणि सस्पेन्शनचा आपण असं म्हणू की मधला भाग आहे कोलॉइड. त्याचे उदाहरण जर घ्यायचं झालं तर मिल्क, ब्लड आणि इंक. आता हे कोलॉइड असं असतं जसं आपण म्हटलं सोल्युशन हे होमोजिनियस मिक्सचर आहे, सस्पेन्शन हे हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. कोलॉइड कसं आहे, कोलॉइड हे पाहताना आपल्याला होमोजिनियस मिक्सचर दिसते मात्र ऍक्च्युअली ते हेट्रोजिनियस मिक्सचर असते. आलं की नाही लक्षात. म्हणजे इट अपियर्स लाईक होमोजिनियस मिक्सचर बट ऍक्च्युअली इट इज हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर असेल तर त्यामधून लाईट हा पूर्ण क्लिअर आणि ट्रान्सपरंट सोल्युशन असल्यामुळं त्यामधून लाईट हा सहज जातो, तो स्कॅटर्ड होत नाहीत कुठे. यामध्ये सगळा लाईट हा स्कॅटर्ड होतो सस्पेन्शन मध्ये. मात्र याच्यामध्ये काही लाईट हा ट्रान्सपरंट असल्यामुळे, सेमी ट्रान्सपरंट असल्यामुळे सहज जातो आणि काही लाईट हा स्कॅटर्ड होतो. जर उदाहरण घ्यायचं झालं तर मिल्क मधून जर आपण लाईट सोडला तर आपल्याला लाईट तिकडे दुसऱ्या बाजूला पोहोचलेलाही दिसतो आणि काही प्रमाणात तो स्कॅटर्ड झालेला सुद्धा दिसतो, बरोबर आहे. म्हणजे सेमी ट्रान्सपरंट असल्यासारखं आपल्याला ते दिसतं. ब्लड मधून सुद्धा तसंच असेल, इंक मधून सुद्धा तसंच असेल. म्हणून these are the example of the colloid. त्याचप्रमाणे ज्याचे जे पार्टिकल्स आहेत ते 10⁻⁴ मिलीमीटर पेक्षा कशा आहेत, मोठे असतात, याचे हे छोटे असतात. नेकेड आयने आपल्याला हे व्हिजिबल यामधले पार्टिकल दिसत नाहीत. जसं दूध घेतलं किंवा ब्लड घेतलं तर आपल्याला उघड्या डोळ्यानं दुधामध्ये काय आहेत, फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, हे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही. ठीक आहे. वाटतं कसं की होमोजिनियस मिक्सचर आहे मात्र ऍक्च्युअली ते काय असतं, हेट्रोजिनियस मिक्सचर असतं. असा हा फरक, असे हे प्रकार आपल्याला मिक्सचरचे अभ्यासता येतात. म्हणजे आपण एलिमेंटचे टाइप्स पाहिले, मेटल, नॉन मेटल, मेटॅलॉइड. कंपाऊंडचे टाइप्स पाहिले, कंपाऊंडचे जे टाइप्स पाहिले, ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. तसेच आपण मिक्सचरचे टाइप्स पाहिले, सोल्युशन, सस्पेन्शन अँड कोलॉइड. माझ्या मते हा भाग तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल.